गोकुळ अध्यक्षपदावरून राजकीय वातावरण चांगलंच तापले। 2 वर्ष विश्वास पाटील आबाजी यांच्याकडे अध्यक्षपद तर 2 वर्ष अरुण डोंगळे यांच्याकडे अध्यक्षपद द्यायचं असं ठरलं होतं। त्यानुसार विश्वास पाटील आबाजी यांनी 2 वर्षाचा कार्यकाळ संपताच गोकुळच्या किल्ल्या अरुण डोंगळे यांच्याकडे दिल्या। पण अरुण डोंगळे यांचा कार्यकाळ संपला असला तरी अरुण डोंगळे यांनी मात्र गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्याने गोकुळच्या राजकारणात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांना धक्का मानला जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भविष्य काळात महायुती म्हणून सर्व निवडणुका लढायच्या असल्याने गोकुळचे हे पद महत्त्वाचं आहे, त्यामुळे राजीनामा देऊ नका असं सांगितलं असल्याने मी राजीनामा देणार नाही असं अरुण डोंगळे यांनी सांगितलं। त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी अरुण डोंगळे यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ 2 वर्षाचा ठरला असल्याने त्यांचा कार्यकाळ संपल्याने ते राजीनामा देतील असा विश्वास व्यक्त केला आणि राजीनामा न दिल्यास मी देखील महायुतीचा एक महत्त्वाचा घटक आहे, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या समोर मांडेन असं सांगितलं। तर सतेज पाटील यांनी देखील विश्वास पाटील आबाजी आणि अरुण डोंगळे यांना 2-2 वर्षाचा कालावधी देण्यात आला होता। त्यांचा 2 वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने ते राजीनामा देतील, आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे। त्यामुळे आता गोकुळचे राजकारण कोणत्या वळणाकडे जाते हे पाहणे गरजेचे राहणार आहे। सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये 35 वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी। तब्बल 22,000हून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता 8वी ते 12वी साठी विशेष तयारी वर्ग, स्वतंत्र अभ्यासिका, अनुभवी शिक्षक, मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय। प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी, बहादूरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली। मोबाईल क्रमांक 915866 8989 आणि 9960 888833।